बॉलसाठी सांगता पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात फिरकीचा जादूगार हेमंत कामनकर चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळाला. चिंचोटी विरुद्ध चामन चांगली मॅच. चेंडू टर्न केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मात्र काय करतोय तर चेंडू सीमारेषा पार षटकार. लोअर फुलटॉस चेंडूला चांगला कन्वर्ट केला ऑन साईड चेंडूला टर्न केला. कुठल्याही प्रकारची चूक होताना पाहायला मिळाला नाही फलंदाजाच्या माध्यमातून. 6 धावाने पहिला चेंडू डॉट आल्यानंतर लाजवाब फटका. खराब चेंडूचा पूर्वीच समाचार घेतला जातो. 6 धावाने इकडे ओपन केले जाते. याला पुण्याला सवरणचा असा फटका क्षेत्ररक्षक नाही आहे. रिबन मध्ये चेंडू सीमारेषा पार 1 डाऊन षटकार. पहिला चेंडू सुरेख हाताळल्यानंतर लाजवाब फलंदाजी निकमाने नंतरच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार येताना पाहायला मिळाले. 1 षटकार. रिजन मध्ये 1 षटकार आला होता. चेंडूवर त्यानंतर डीप पकडलेले रिजन मध्ये 1 रन स्कोर येते. पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर डबल फिगर 10 या धावसंख्येवर. पाहायला मिळतं आपल्याला गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बॅटचा प्रहार मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे महेंद्र कांबळे चेंडूला गॅदर करून थ्रो करतोय. तत्पूर्वी एकच धाव आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. खूप आता सडकचा फटका होता मात्र महेंद्र कांबळे तिथे तैनात होता. त्याच्या क्षेत्ररक्षक गॅदर केलं. विकेट धावाने धाव केला पूर्वीपर्यंत 11व्या धावसंख्येवर. 2 चेंडू खराब हाताळल्यानंतर आता कमबॅक करावं लागेल. अनुभव आहे या या गोलंदाजाकडे. फलंदाजी पण आपण पाहिली गोलंदाजी रिवर्स फटके देखील चांगल्या पद्धतीने खेळतो. 4 चेंडू हाताळले. 11 धावा धाव फलकावर. सतीश जाबर होता बॅटिंग एंडला. फलंदाज बॅटवर जाऊन फटका पंच करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडूची सांगता केली जाते. बॉलच्या पूर्वक चेंडू 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 चेंडू हाताळले. 5 चेंडूमध्ये 11 धावा करण्यामध्ये षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल धाव आणि 2 डॉट चेंडू पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. ही वस्तुपटाची कमालीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना दिसतो. तो फटके लागल्यानंतर चांगला कमबॅक लिहितो म्हणून आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून येताना दिसतं आपल्याला. चेंडूला टोळावला. डीप मिडविकेट रिजन चेंडू सीमारेषा पार. बिगेट षटकार 6 धावांसाठी. सुरेख चेंडू होता. चेंडू हाताळला होता गोलंदाजाने योग्य टप्प्यावर मात्र चेंडूला बनवून एक मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट केला गेला 6 धावांसाठी. या षटकाराने शतक संपलं जाते आणि धावफलका धावा तुम्ही बघू शकता ते म्हणजे 17 धावा. 1 बाद 17 धावा. एक चांगला गोलंदाजा विरुद्ध चढवलेला हा हल्ला. मंगेश बगली आणि सतीश जाबर मागच्या मॅचने जर बघितलं तर मंगेश बगलीने चांगली फलंदाजी केली होती. फटकेबाजी तर सामना विजय करून दिला होता. सतीश जाबर देखील चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करताना दिसतोय. चांगला फटका मिळतो सतीश जाबरच्या माध्यमातून. खूप चांगला चेंडूला धावफलकाने विचार केला. 17 धावा धावफलकावर. दुसरा षटक दुसरा गोलंदाज घेऊन येतो तर महेंद्र कांबळे येतो गोलंदाजी मार्कवर. सामना असून एक चांगली पार्टनरशिप हाऊस
मारेचा पार षटकार. तो रेट फटका कन्वर्ट केला होता आणि तो यशस्वी देखील ठरला गेला. 6 धावेने धावफलक आता 28 धावसंख्येवर. आठवड्याचा चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातो. थोडासा लाईन आणि लेट व्यवस्थित हाताळावे लागेल. तुम्ही जे गोलंदाज महेंद्र कांबळे याला आजच्या मॅच मध्ये मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. 2 चटके हाताळलेल्या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी टाकली होती. चेंडू जाहीर शोधाचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धावतात मात्र कोण जिंकेल. तर इकडे चेंडू जिंकतो आणि या 4 धावा मिळत आहेत. म्हणजे प्रयत्न चांगला होता हार्दिक याचा मात्र खूप कमतरता जाणवली गेली. पायाने फेकण्याचा प्रयत्न केला गेला. 4 धावा निश्चित मिळतील. निश्चित संघाला 4 धावेने धाव फलकाचा विचार केला तर 32 धावा अजूनही दुसरीकडे मार्ग आहे आणि महेंद्र कांबळे थोडी कमतरता जाणवतो या गोलंदाजाकडून गोलंदाजीची. आता अबू फ्रॉम द बॉडी तेव्हापासून थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न इकडे सफल ठरतोय. ह्याच पद्धतीची लाईन आणि लेफ्ट हाताळावी लागेल गोलंदाजाला. मंगेश बळीचा विचार केला तर चांगला फलंदाज आहे, चांगली फटकेबाजी आतापर्यंत दाखवली आहे त्याने. चेंडू टर्न केला जातो वाईड स्टाफ ऑन द रिजन. चेंडू सीमारेषा पार आणखी एक दमदार षटकार. सहा धावेने धावफलकाचा विचार केला. चेंडू बोलतो दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 38 धावा म्हणजे तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये हेमंत कामतच्या गोलंदाजीमध्ये 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल 17 धावा प्राप्त झाल्या. पण महेंद्र कांबळेचा जर विचार केला ना एक पुष्पाच्या विरोधात धावाने त्यानंतर 2 चौकार 2 षटकार आणि 2 बाद असे एकंदरीत 21 धावा म्हणजे टोटल केला ना तर 38 धावा धावफलकात पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 3 षटक जरी पार्टनरशिप घेतली ना तर 1 धावा जाण्याची संभावना आहे. कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी आहे मात्र कामत संघाचा विचार केला तर चांगला अनुभवी संघात संबंध करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत जर विचार केला या हंगामामध्ये हार्दिक पारधी अतिशय चांगली गोलंदाजी. एरिया क्रिकेट असो किंवा एकावेक संघ फॉर्मॅट असो बाहेर देखील जाऊन चांगली गोलंदाजी त्याने हाताळलेली आहे. हंगामामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. यंगस्टर आहे आणि या सीझन मध्ये 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलरचा खिताब देखील मिळाला. मात्र आता गरज आहे संघाला कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा दाखवण्यात पाहायला मिळतात. ब्रेक मिळण्याची गरज आहे. मात्र फलंदाज देखील तितकंच ताकदीच आहे. एक चांगली बॅटल मैदानात पाहायला मिळतात. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघांना आपलं 100% द्यावं लागेल. पहिला चेंडू हाती गोलंदाजी मारतो. उलटा चेंडू काहीच केला जातो मात्र गॅस शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का तर चांगलं क्षेत्र असेल फिरायच्या माध्यमातून बघता बघता या 2 धावा सहजरित्या पळून कोणाला जातात. नक्की जर चेंडू आडला नसताना तर चौकार आला असता मात्र ऐकत अतिशय चांगलं गोलंदाजाला साजेशी साथ देखील मिळते फिल्डर कडून. या 2 धावा धावफलक 40 ऑन द बॉल लोट होते ना एकही तरी भांडवल नाही आणि 40 धावा चेंडू होता सुरेख फटका घेतला होता. अमित कामनकर प्रयत्न केला होता मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा गोलंदाजी मारली आणि डीलर 6+1 अशा या 7 धावा सत्ता येतो. सुरेख फटकाचा डीलर चेंडू हाताळला होता तसा निसटला होता चेंडू गोलंदाजाच्या मात्र काय लाजवाब फटका सतीश जाबरच्या बॅट मधून. रुपये दांडेकर सांगतो उद्या इंस्टावर हा व्हिडिओ नक्की येणार आहे. सध्या ट्रेंडला फॉलो करावं लागेल कल्पेश.
आणि नक्कीच 50+53 धावा धावफलका लागला जातो. त्यामध्ये ज्ञानेश्वर होती चिंचोली संघाचा तो देखील तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2. हार्दिक पारधी ऍबिलिटी ओळखावी लागेल आणि फलंदाज आपली क्षमता काय आहे ती दर्शवून देत आहेत. गोलंदाजाला देखील स्वतःची क्षमता दाखवावी लागेल. आता सोडवण्याचा प्रयत्न होता सतत खूप आहे लोकांना पाहायला मिळाला तो म्हणजे सतीश जाधव बॉलच्या संदर्भात चेंडू टाकून झाले 3 फलक स्थिर आहे ती म्हणजे 53 या धावसंख्येवर. चेंडू होता नक्कीच खरे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आजची कडा विकेट किपर सोडून गॅदर करतो. 2 चेंडू आऊट टॉसच्या स्वरूपात म्हणजे चांगला कमबॅक. तो पहिल्यानंतर 90 षटकात करिअरचा फ्री चेंजेस फटका लागल्यानंतर 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळताना दिसतो. त्यावेळेला मोठावर राहत प्रयत्न एलिव्हेशन होईल. उंची गाठली अंतर देखील गाठलं जाईल. सतीश जाधवच्या बॅट मधून मोठा प्रहार चेंडू सीमारेषा पार षटकार. सुरेख फलंदाजी दिसत आतापर्यंत दुसरा षटकार असेल या ओव्हर मधला आणि सतीश जाधवच्या बॅट मधला चौथा षटकार होतो. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 59. ओव्हर चेंडू होता गतीमध्ये परिवर्तन हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह दिला जातो फक्त दिशा दिली जाते. बंधारा प्रश्न विचारला गेला तर लँड होतो का चेंडू म्हटलं दर्शवता बाबा. धावफलकाचा विचार केला तर 60 धावा म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर आयुष 20च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो तो म्हणजे ज्ञानेश्वर सोबत चिंचोली संघ. धावा धावफलकावर षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा लॉस ऑफ द मॅच. जर विचार केला आपण तर नक्कीच बदलू आपण. 10 चेंडू सोड केले 10 चेंडूमध्ये 31 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळते आणि सतीश जाधव याची थोडी कामगिरी वरचढ आहे. 8 चेंडूमध्ये 27 धावा. मात्र पिक्चर अभी बाकी आहे अजूनही 12 चेंडूमध्ये शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज प्रवीण पाटील घेऊन येतील तर अभिषेक भगत येतो. अभिषेक येतो गोलंदाजी मार्कवर. पंजाबचा इशारा होतोय व्हाईटचा आवाज त्याच्या बाहेरचा चेंडू आउट साईडने भरपूर बाहेर चेंडू जात होता. गोलंदाजाने देखील पाहिलं पंचाने देखील घोरलं विलयपणाची छेडखानी करताना दिसला नाही म्हणजे सतीश जाधव. पंचांचा डिसिजन वाईट. धावसंख्या 61 धावा. रनामध्ये संबल फक्त दर्पण काढावं लागेल. एक चांगल्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवून एक चांगली गोलंदाजी लाईन लेनने हाताळावं लागेल कारण मेरिट मध्ये फलंदाजी करताना दिसतात आपल्याला. चांगली गोलंदाजी हाताळण्याची गरज आहे. फलंदाजाचा प्रयत्न होता चांगला चेंडू सर्व चेंडू पहिल्यांदा उसळी घेतो थेट विकेट किपरचा वेध घेतला जातो. डॉट चेंडू पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर एक कुठेतरी फंबल झाला होता. त्या फंबल मधला जो गॅप असतो ना त्याच्यामध्ये गोलंदाज
कुठला चेंडू या अवयवाला आता फलंदाजाला हाताळावा आणि तो योग्यरीतीने पळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. बस स्वरूपात पुन्हा एकदा अभिषेक खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. आता बीट होता अभिषेक व्यक्तिगत दोन चेंडू डॉट गतीमध्ये परिवर्तन आणि टप्पा देखील योग्य नियंत्रण मध्ये टाकण्यात आला. धबधब्याचा तिसरा चेंडू मी म्हणेन डॉटच्या स्वरूपात. याची पहिला चेंडू आव्हान हाताळला होता. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची योग्य टप्प्यावर तिथे हाताळताना अतिशय चांगली लाईन आणि लेंथ मिळते. त्याची दिशा देखील गोलंदाजाला मिळत असते. त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतो गोलंदाज अभिषेक भगत. सफलत बॉल होण्याचा प्रयत्न उंची गाठले तितकंच अंतर देखील बोल चेंडू सीमारेषा पार षटकार. आणि हा 5वा षटकार येतो तो म्हणजे सतीश जाधवच्या बॅट मधून. या षटकाराने धाव फलकाचा जर विचार केला ना तर 64 एकच धाव गाडी थांबली होती राईट चुकवाल्यानंतर त्यानंतर तो 3 चेंडू बॅटच्या स्वरूपात 4थ्या चेंडूवर षटकार म्हणजे एकंदरीत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना दिसतो तो म्हणजे गोलंदाज अभिषेक भगत. पुन्हा एकदा क्रॉसलाईनचा प्रयत्न पूर्णपणे ब्लाइंड शॉट खेळला जातो. आणखी एक डॉट म्हणजे एकंदरीत चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन अभिषेक भगतच्या माध्यमातून. स्वतःवरचा आत्मविश्वास त्यांनी खचून दिला नाही. माझे तीनही गोलंदाज थोडे महागडे पडले मात्र मी माझ्या संघासाठी कमबॅक करेन हे सिद्ध करून दाखवतोय अभिषेक. पुन्हा एकदा चांगला चेंडू सफल होण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धार चेंडू एकत्रित म्हणेन 5 चेंडू बॅटच्या सुरुवात पाहायला मिळाले. 1 षटकार आणि 1 एक्स्ट्रा. एकंदरीत 4 षटकाचा खेळ झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीने आणि धाव फलकाचा विचार केला तर 67 धावा 67 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी अभिषेक भगतच्या माध्यमातून. पाटीलसाठी घेतलेला गोलंदाज येतोय प्रवीण पाटील. कोणावर ही जिम्मेदारी सोपवून कारण की स्वतःचा हाणामारी स्वतःचा आणि स्ट्राईकवर कोण असेल तर मंगेश भगले होते स्ट्रायकिंग हा फलंदाज. कॉम्बिनेशन 64 धावा धाव फलकावर. चांगला अनुभव आहे गोलंदाजाकडे. त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळेल. त्यांची धावसंख्येचा विचार केला तर एक चांगली सरासरी मेंटेन ठेवली होती म्हणजे ज्ञानेश्वर होती चिंचोली संघाने तो म्हणजे 67 धावसंख्या धावफलकात पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. स्वतःच्या तरकसले 6 तीर कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज हे नक्कीच बघण्याजोगं असेल. स्ट्राईकला मंगेश गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोलंदाज रवी नाईक. आठवड्याचा चेंडू हा
भरपूर फलंदाजी धावफलक 73 धावसंख्या पाहायला मिळतात. नाही पुण्यामध्ये मार्क त्यावेळेला ओव्हरपिच चेंडू लास्ट केला चेंडू चेंडू सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार. या इनिंग मधला तब्बल 10वा षटकार मी तर म्हणेन मंगेश बगलीच्या बॅट मधून येतो. धावफलक वेगाने पुढे सरकतो. 79 180 धावा. धावसंख्या खेळताना पाहायला मिळतो आपल्याला मंगेश बगली. यावेळेला गॅप शोधतात आणि आणखी काय पॅरलल शॉट रॉकेट शॉट पाहायला मिळतो. तिसरा षटकार सलग तिसरा षटकार पाहायला मिळतो तो म्हणजे मंगेश बगलीच्या बॅट मधून 3 चेंडूवर सलग 3 षटकार. चांगली फलंदाजी मी तर म्हणेन मंगेश बगलीच्या बॅट मधून. सिद्धी आज पूर्ण करेल का हा फलंदाज. एक धाव चांगला सेन्सिटिव्ह क्रिकेट आणि इकडे नक्कीच हिंमताची किंमत आहे आणि इकडे काय घडतं तर 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न यश नॉन चांगली रनिंग विरुद्ध विकेट. हे 3 धावा असतील. फलंदाज बाद असेल तर सतीश जाधव बसू पवेलियन आणि इकडे 50 पूर्ण झालेला असता म्हणजे मंगेश बगली याच्या आपली बॅट नक्की दाखवायची आहे. मंगेश बगली चांगली फलंदाजी मंगेश बगली याच्या माध्यमातून 14 चेंडू मध्ये 52 धावा त्याच्या बॅट मधून येतात. चांगली फलंदाजी. या हंगामामध्ये आपल्याला भरपूर असे फलंदाज पाहायला मिळाले त्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केले आहेत. म्हणजे असोसिएट ज्यावेळेला झाली त्यावेळेला सर कंटिन्यू 2 असोसिएटच्या हंगामामध्ये प्रवीण पाटील असा फलंदाज होता ज्याने हाफ सेंचुरी सुरुवात केली होती. बॅटर मोठा इशारा जो पंचांचा आउट ऑफ द पिच 3 हिट असेल. धावफलक एकूण पुढे पत्तावली जाते म्हणजे 89 या धावसंख्येवर. मोठा बराचा प्रयत्न विकेट कीपर येतोय. डाऊनली बॉल काय घडतोय तर फ्री हिटचा चेंडू होता. विकेट मिळणार नाही मात्र प्रयत्न चांगले होते प्रवीण पाटील याचे. एकेरी धावेने धावफलक 90. रवींद्र नाईक पुन्हा मार्कवर यावेळेला सुवर्णबाजी हाताचा प्रयत्न साईडला खेळला जातो. एकदा पुन्हा दुसरा प्रयत्न असेल. बॉलिंग केली होती कल्पेश आणि मध्ये थोडासा सोपल झाला प्रवीण पाटील. डिरेक्टचा प्रयत्न मात्र 2 धावा सक्सेसफुली. 2 धावेने धावफलक उच्चांक गाठताना दिसतो या टुर्नामेंट मधला तो म्हणजे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण तर एक गडीच्या मोबदल्यात 92 धावा आणि 93 धावेचं लक्ष ठेवलं जाते. तो म्हणजे सामंत संघासमोर.
पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. अतिशय चांगला रोमहर्षक असा सामना. पहिल्याच इनिंग मध्ये इतके उत्कृष्ट षटकार काउंट करून सांगतील नक्कीच किती षटकार आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळाले होते. तब्बल 11 षटकार आणि चौकाराचा जर विचार केला ना तर 3 चौकार आणि 11 षटकार. एक चांगला इंडिव्हिज्युअल स्कोर पाहायला मिळाला मंगेश भगली याचा देखील. तब्बल 15 चेंडू फेस केले आणि 56 धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. आता आपण सेकंड इनिंगला सुरुवात होती. 93 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सामंत संघाच्या माध्यमातून प्रवीण पाटील आणि अमित सामंतकर ही जोडी जर टिकली तर सगळं शक्य आहे. बाकी ह्या जोडीकडे अनुभव आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती क्वालिटी देखील आहे. मात्र आजची क्वालिटी देखील दाखवावी लागेल मैदानावर. कारण जर विचार केला कोमटच्या मैदानावर महेंद्र कामरे आणि प्रवीण पाटील अशी फलंदाजीची जोडी होती ज्यांनी 93+ धावा पार्टनरशिप बिल्ड केल्या होत्या सलामीसाठी आणि ती पार्टनरशिप आता देखील बिल्ड करावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर अमित सामंतकर. छोटा बॅट बडा धमाका. सगळ्यात जास्त गोल्डन षटकार मारणारा कुठला असा खेळाडू असेल तर तो या एरियामधला अमित सामंतकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण पाटील. अजित पहिला चेंडू सफल क्रॉसला शॉट पाहायला मिळाला. हुकचा फटका. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर षटकार. बिग कॉन्टॅक्ट. जशास तसं उत्तर देण्याचं काम केलं जातंय सामंत संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार मारून स्वतःचे इरादे सज्ज करतो. तसं बघायचं विनंती असेल. मोठी इंजर्ड होताना पाहायला मिळतो अमित सामंतकर. मोठी दुखापत झालेली आहे. इंजरी आहे तरी देखील संघाला गरज आहे हे माहीत आहे खेळाडूला. परंतु हॉनेस्ट प्लेअर असतं अमित सामंतकर. यावेळा पुन्हा एकदा लास्ट शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लाजवाब फलंदाजी. ज्या पद्धतीने सतीश जाधव आणि मंगेश भगली याने सुरुवात केली होती ना त्याच पद्धतीने अमित सामंतकर ही देखील चांगली सुरुवात करतो. एक चांगला गोलंदाजा विरुद्ध चढवलेला हा हल्ला. मंगेश भगली ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीने आता फलंदाजी करतो अमित सामंतकर. 2 षटकार धावफलक दुहेरी अंकामध्ये ते म्हणजे 12 धावसंख्येवर. पुन्हा एकदा सध्या तो लांब राहत नाही गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू मात्र गॅट क्षेत्रामध्ये यशस्वी. वाईड स्टाव कॉर्नर रिटर्न चेंडू बॅन करत सीमारेषा पार. चौकार. धाव संख्येची गरज आहे. एक चांगली सरासरी गाठण्याची गरज आहे आणि त्यालाच अनुसरून एक चांगली खेळी करताना दिसतो तो म्हणजे अमित सामंतकर. 2 षटकार लागल्यानंतर कुठे असं वाटलं चांगला चेंडू हाताळलाय मात्र गॅप सोडण्यामध्ये यशस्वी ठरला जातो तो म्हणजे फलंदाज अमित सामंतकर. हा फलक वेगाने पुढे ट्रॅव्हल होतो 16 धावसंख्येवर. चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी, ग्राउंडचा पुरेपूर वापर केला जातो. पहिला षटकार बॅकअप फलक विभागामध्ये समजतो रमतच्या भूतावरून आणि हा शॉट देखील गॅप मिळेल का तर येस हा देखील गॅप मिळाला जातो. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर 2 चौकार. स्वतःवरचा आत्मविश्वास
विचार केला. एका इनिंग मध्ये आपण पाहिलं पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 11 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. मात्र सेकंड इनिंग मध्ये काय लागत स्टार्ट होऊन देतो, काय परफॉर्मन्स देतो तो म्हणजे अमित सामंतकर. अजित भरतच्या विरुद्ध अजित भरत देखील एक मेन बॉलरची उपाधी त्याने देखील ती कमावली. मात्र आता चांगल्या फलंदाजाविरुद्ध चांगली गोलंदाजी करायची आहे. मात्र थोडीशी कमतरता जाणवते कारण की अमित सामंतकर जो अनुभव आहे ना तो वन ऑफ दी बेस्ट आहे आणि तो सध्याच्या घडीमध्ये पाहायला मिळतो. 20 धावा धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा सज्ज होतो अजित भरत गोलंदाजी मार्कवर. आपण बघा चेंडू गाडीची ओढ लागली जातो. मात्र काय घडतंय, लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप चौकार, सलग तिसरा चौकार. 5व्या चेंडूवर देखील 4 धावांची मोहर येताना दिसते. काय घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. प्रत्येक खेळाडूची नजर देखील बसतोय आणि प्रेक्षक देखील टक लावून बसतात मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने तुफानी फलंदाजी पेश केली होती मंगेश भगले आणि सतीश जाबर याने, आता वन मॅन आर्मी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये अमित सामंतकर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 24 धावा. लास्ट बॉल P1 हे षटक रिंगचा 3 ठरतो अमित सामंतकर. आणि शेवटच्या चेंडूवर देखील मोठा प्रहार. हा एकदम चेंडू सीमारेषा पार षटकार. सगळ्यात महागडं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो तो म्हणजे अजित भरतच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय बॅटल पाहायला मिळतं आपल्याला. 30 धावा सरासरी गाठायची होती आपल्याला 93 धावसंख्येपर्यंतची आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 30 धावा म्हणजे 4 षटकामध्ये त्याला जवळ फटकेबाजी अजूनही पाहायला मिळेल. त्यांनी 3 षटकार आणि 3 चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये काय फटकेबाजी कमालीची फलंदाजी करतो. स्वतःचा अनुभव पणाला लावून चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी आसमानी टोले पाहायला मिळाले आपल्याला अमित सामंतकरच्या बॅट मध्ये. मात्र अजूनही एका बाजूने प्रवीण पाटील उभा आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. सतीश जाबर येतोय, बॉलर सतीश जाबर गोलंदाजी मार्कवर. प्रवीण पाटील हँडल आता पाहायला मिळतो. 6 चेंडू एका बाजूने बघत उभा होता, फक्त आणि फक्त अमित सामंतकरची फलंदाजी बघत होता. आता तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. कल्पेश तापटे व्यवस्था बदलली जाते. विचार केला पीचचे षटक आहे आता 3 क्षेत्र छटिया फलकेच्या बाहेर पाहायला मिळतात. सतीश पहिला चेंडू चेंडू होता प्रयत्न मात्र निश्चय फटका डाऊन बॉल. या वेळेला सतीश जाबर कोणी चूक करणार नाहीये. प्राईज विकेट असेल कारण की प्रवीण पाटील सारखा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. प्रवीण पाटीलकडे क्षमता आहे मात्र तो क्षमता थोड सिद्ध करतो तर तो म्हणजे गोलंदाज. फलंदाजी चांगली केली आता गोलंदाजी देखील स्वतःच्या संघासाठी चांगली करतो कारण की त्याला माहित आहे माझा एक गोलंदाज महागडा ठरला गेलाय. 30 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आले पण मला माझ्या संघासाठी कमबॅक करावं लागेल. जे कार्य अभिषेक भगतने केलं ते आता सतीश जाबर करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर अगोदरचा चेंडू होता ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण पाटील याने मात्र उसळी जास्त असल्या कारणाने मिसटाईम झाला. मात्र गोलंदाज मिस होताना पाहायला मिळाला नाही. चांगला झेल डाऊन दी बॉल होता, चांगला झेल जिंकला गेला. पहिला चेंडू विकेट मिळवतो. आता दर्पण येतोय. दर्पण देखील चांगला फलंदाज. मागच्या हंगामाचा विचार केला आयुष्य तर एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना जी कारणाने अमित सामंतकरने केलेत ना ते या तेलावने केलेत. 2 चेंडूमध्ये कित्येक वेळा 10 धावांची गरज असताना त्या फलंदाजाने घेतले. एक दर्पण आतुरकर आणि एक दर्पण पाटील असे 2 फलंदाज आहेत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत देखील मॅच
पर्यंत होता बॉडी बॅलन्स बरोबर ठेवला जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका ही क्षमता ही ॲबिलिटी ही संघासाठी असलेली गरज धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावसंख्येचा विचार केला 36 धावा यावेळेला आता सोडवण्याचा प्रयत्न होता वेगवान मारा हाताचा प्रयत्न केला योग्य टप्पा आता विकेट किपर चूक करत नाहीये हाताला बसू सतीश बाबरेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडूचा आपटण्याचा प्रयत्न होता आठवड्याचा चेंडू धावफलक एकीने पुढे सरसावले जाते ते म्हणजे 37 धावांसंख्येवर यावेळेला हेलिकॉप्टर बदलले चेंडूला उडवलाय चेंडू सीमा रेषा पार सुरेख फटका चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला तो म्हणजे सतीश जावळेच्या माध्यमातून आता तेवढीच चांगली नसीहत जशी मागणी तसा पुरवठा धावसंख्या आता पुढे ट्रॅव्हल होते तो म्हणजे 43 धावसंख्येवर फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराने डील करतात कारण की सिंगल रूल तिथे आपण स्कोर बोर्डवर ती देखील आव्हान करते बाकी षटकार आणि चौकार फक्त स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात कधीच पुन्हा एकदा मार्फत यावेळेला करण्याचा प्रयत्न क्षेत्राच्या मंगेश भागली एका हाताने चेंडूला गॅदर करतोय क्षेत्रात जितका चांगला फटका पाहायला मिळाला स्वतः एक खेळाचा प्रयत्न केला तितकं चांगलं क्षेत्रात देखील पाहायला मिळालं धाव संख्या आता उचलून पुढे सरतात ती म्हणजे 44 धावसंख्येवर 7 चेंडू आता तिथे टाकून झाल्यावर विकेटचा प्रयत्न मात्र इकडे काय घडतंय प्राईज विकेट मिळतो म्हणत अमित सावंतकर या फटक्याची नक्कीच कुठेतरी गरज नव्हती नक्की देवेंद्र सर जब भी सीधे उंगली से निकल रहा है ना तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है मात्र इकडे काय घडतंय तर महत्वाची विकेट मिळवली जाते ती म्हणजे अमित सावंतकरच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी विचार केला लेफ्ट आर्म बॉलर आहे त्याच्या विरुद्ध त्याचा गॅप करण्याचा प्रयत्न आता थोडासा सफल ठरला जातो विकेट होतं पतन आणखी एक हात सामंत संघाला तो म्हणजे अमित सावंतच्या रूपाने धावफलक स्थिर आहे तो म्हणजे 44 धावसंख्येवर इकडे पोहोचवला जातो फलंदाजाला चांगली गोलंदाजी षटकार जरी गेले नाही तरी मी प्रमाणे महत्वाचे मोहरे टिपले या ओव्हर मध्ये सतीश जाधव याने धावसंख्या 44 धावा उर्वरित 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल 93 पर्यंत मजल मारायची आपल्याला धावसंख्या धावफलकावर 44 धावा आता आमचे स्कोर साठी 18 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर ती म्हणजे 49 धावा रुपेश येतो गोलंदाजी मार्कवर रुपेश तांडेकर येतो गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर दर्पण पहिला चेंडू घेऊन रुपेश घ्यायचा प्रयत्न त्याचा टप्पा मागे ठेवला होता गतीमध्ये देखील आपल्याला मिश्रण होताना पाहायला मिळतो रोशन पाटील यांना विनंती करतो
खूपच चांगली गोलंदाजी. यावेळेला लास्ट शॉट महेंद्र कांबळीच्या कान मंत्रानंतर काय लाजवाब फटका, तो म्हणजे सरपंचच्या बॅट मधून हिट फॉर बॅट. जशाच तसं उत्तर. षटकाराने धावफलक वेगाने पुढे होते आणि इकडे 50 धावा पूर्ण होतात, त्या म्हणजे कॉमनवेल्थ सामंत संघाच्या. इकडे पूर्ण होतात. आता 16 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 16 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 43. या पद्धतीची फलंदाजी होते. अशक्य असं काहीच नाही, ते खेळपट्टीवर पाहायला मिळते. आठवड्याचा चेंडू पुन्हा एकदा बॉल पॉवरफुल सक्सेसफुल आणखी बिडिंग आणखी षटकार, तो म्हणजे दर्पणच्या बॅट मधून. या षटकाराने धावफलक 56 या धावसंख्येवर. समीकरण सुरेश चेंडू यावेळेला थोडासा चेंडू पुढे हाताळण्याचा प्रयत्न होता. बॉक्सच्या सर्वात चेंडूची सांगता होते. 14 चेंडू आणि 37 धावांची गरज. 14 चेंडू आणि 37 धावा. धावफलक मोठं वाटत होतं, मात्र फलंदाजांनी ते सोपं करून ठेवले. पुन्हा दाखवण्याचा चेंडू कंट्रोलचा फटका होता. अलंब कार्पेट घ्यायचा प्रयत्न अजित येतो. चांगलं बॅकअप पैसा म्हणेल. फेकी थोडी खराब होती, मात्र क्षितिज घरात लाजवाब बॅकअप त्याच्या माथ्यावरून पाहायला मिळालं. झोपून दिलं चेंडूवर. धावफलक 57 धावा. आता 13 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 36. 13 चेंडू 36 धावा. यावेळेला ओव्हर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. राजू करमाळ्याचा चेंडू काही चेंडूला घ्यावर तो फेकेल, तत्पुरी फक्त आणि फक्त ही एकच धाव मिळेल. 3 षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्येचा विचार केला तर 58 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 35. शिल्लक असेल 12 चेंडू मध्ये धावांची गरज ती म्हणजे 35. आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये देखील चुरस पाहायला मिळते, ती म्हणजे गोलंदाजामध्ये देखील आणि फलंदाजामध्ये देखील आणि प्रेक्षकांमध्ये देखील तितकी चुरस पाहायला मिळते की कुठला संघ ही मॅच जिंकेल, कोण विजय होईल. कारण की दोन्ही संघांकडे क्षमता आहे. आता आहे सतीश जाबर गोलंदाजी मार्कवर. 12-35 समीकरण आहे. सतीश जाबर चांगली गोलंदाजी हाताळली. षटकार लागल्यानंतर देखील विकेट मिळवून मात्र महेंद्र कांबळे हा देखील चांगला फलंदाज आहे. याची देखील वर्णी एका चांगल्या ऑलराऊंडर मध्ये लागली जाते आणि त्याच क्षमतेला अनुसरून आता फटकेबाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12-35 समीकरण. पहिला चेंडू वेगवान मारा हाताचा प्रयत्न. डाऊन दी बॉल येतोय तिकडे. क्षेत्राच्या पुढे चूक करत नाहीये. पहिल्या रिजन मध्ये आणखी एक विकेटचं पतन. महेंद्र कांबळे बॅक टू द पवेलियन. आणखी एक हादरा मिळतो म्हणजे सामंत संघाला. आता हेमंत सामंतकर जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 12-35 समीकरण होतं. पहिला चेंडू वेगवान पद्धतीने हाताळला जातो. मी तर म्हणेन आयुष तिथे या मॅच
वेगवेगळ्या दिशेने. मात्र क्रिकेट आहे जर त्याला महत्व नाहीये. ऍक्युरेट डिसिजन, राईट डिसिजन ते एका मायक्रोसेकंड मध्ये घ्यावं लागतं. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. विमान सामंतकर हा देखील एक चांगला फलंदाज आहे, चांगला अनुभवी आहे, चांगला ऑलराऊंडर आहे. भरपूर वेळा याची फटकेबाजीने सामंत संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवलं होतं. अशा पद्धतीची फटकेबाजी आज देखील करावी लागेल. विचित्र फटका, हवेत चेंडू, डाऊन दी बॉल करते, साते कोणी चूक करत नाहीये. एक चांगला चेंडू हाताळला होता आणि चांगली विकेट देखील मिळते हेमंत सामंतच्या माध्यमातून. कल्पेश साते कोणी चूक करत नाहीये, चांगला झेल टिपला जातो. बॅक 2 चेंडूवर 2 विकेट मिळवतो तो म्हणजे सतीश जाबर. फलंदाजी चांगली केली, आता गोलंदाजी देखील प्रशंसनीय आहे. मात्र कसं होताना दिसतंय आता. हेमंत सामंतकर बॅक पवेलियन तर विकास सामंतकर जातोय. डावखुऱ्या शैलीतला हा फलंदाज. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अजून चिराग म्हात्रे देखील पवेलियन मध्ये पाहायला मिळतो. त्याचे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. मात्र सतीश जाबर 8 हॅट्रिक असेल. डावखुऱ्या शैलीतला फलंदाज, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. मध्ये आता त्याचं परिवर्तन. धावसंख्येचा विचार केला 58 धावा स्थिर आहे. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. 10 चेंडू 35 धावा. यावेळेला एक जागेजागी मात्र क्षेत्ररक्षण आहे. मध्ये तैनात होता. पळणारा प्रत्येक डॉट चेंडू सिंगल धावेवर कन्वर्ट करणारा चेंडू दर्पण निर्माण करतो. 9 चेंडू आणि 34 धावेची गरज. मात्र जोपर्यंत दर्पण आहे ना, दर्पण कुठेतरी लांब असेल. चांगली फटकेबाजी दर्पणाने देखील केलेली आहे. 9 चेंडू 34 धावांची गरज. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी हाताळली जाते, पूर्णपणे चकवलं जाते ते म्हणजे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी सतीश जाबरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी निकमाने सतीश जाबर याची. इकॉनॉमिकल 7 चेंडू आणि 34 धावेची गरज. यावेळेला पॅडल स्विच केला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि इकडे चूक होते. विकास, जर विकास यांनी षटकार मारला तर प्रणय पाटील मॅचवर नागले 500 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. विकास सामंत पाहिजे. 2 ओव्हर विचार केला आपण तर 7 धावा म्हणजे ओव्हर 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. म्हणजे 6 चेंडूवर 6 स्टॅम्प मारावे लागतील फलंदाजाला. 3 षटकापर्यंत आयुष असं वाटत होतं की सामंत कुठेतरी वरचढ कामगिरी करताना पाहायला मिळतो. मात्र सतीश जाबरचं 1 षटक आणि दिशा आणि दशा दोन्ही बदलावून टाकले. या षटकाचा विचार केला तर 2 विकेट मिळाले महत्वाचे आणि 2 धावा खर्च झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत 2 स्पेल हाताळले ते देखील सतीश जाबर यांनी आणि एकंदरीत 4 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला पहिल्या स्पेल मध्ये चांगला धावसंख्या गेल्या खर्च केल्या मात्र विकेट मिळवले ते देखील सलामीची जोडी जिंकून मिळवून दिला. त्यानंतर 2 विकेट सेकंड स्पेल मध्ये 2 धावा खर्च करत. आता 6 चेंडू आणि 34 धावेची गरज. आज स्वतःचा विश्वास दाखवावा लागेल. मात्र कल्पेश साते हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. पलवाडा चेंडू सुरेख वेगवान मारा. लाईन आणि लेंथ ऍक्युरेट असते आणि ती काय असते हे दर्शन दिले जाते कल्पेश सातेच्या माध्यमातून. भरपूर वर्षाचा अनुभव, लेबरचा सराव, त्या पद्धतीची गोलंदाजी व विकेटवर 5 34.
धावांची गरज असेल ती म्हणजे 27. सतीश म्हणजे मार्कवर यावेळेला पुन्हा एकदा लास्ट एक शॉट ऑन साईडला टच केलंय. दुसरी वारेच्या पार षटकार. जर अगोदरच्या सुरू पूर्ण मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडूमध्ये शिल्लक आहे. फक्त औपचारिक शिल्लक राहिली. मात्र औपचारिक शिल्लक असो एंटरटेनमेंट भरपूर होताना दिसते दोन्ही इनिंग मध्ये. चिंचोटी संघाने देखील फलंदाजी केली. त्यानंतर सामंतांमध्ये हा देखील पुन्हा एकदा गोलटर चेंडू. सलग तिसरा षटकार. एकाच चालीस धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो तो म्हणजे दर्पण असेल. चांगली पट्टीबाजी त्याच्या माध्यमातून देखील मोठा बनवायचा प्रयत्न. विचार केला कामत संघाचा तर चांगली टप्प्यात मॅच दिली. 78 धावा म्हणजे 15च्या फेरफारने हा सामना जिंकलाय तो म्हणजे ज्ञानेश्वर होती चिंचोटी संघाने. टॉपसाठी होता 4 षटकाचा सामना असेल. धन्यवाद पाटील यांचे नक्की बस